तूया विश्वाची अनादि आदी, बैससी जिये सभासदी, तेथे सोयरी कीचिया शब्दी, रळी बोलो विपाये राऊळा येओ, तरी तुझे नि अंगे मान पावो, मानसी तरी जाओ रुसो निसलगी, पाया लागो निबुझावणी, तुझा ठाई शारंग पाणी, पाहिजे ऐशी करणी, बहु केली आम्ही, सजणपणाचिया वाटा, तुझ पुढे बैसे उफराटा, हा पाडू काय वैकुंठा, परी चुकलो जी, देवेंसी कोल काठी धरू, आखाडा झोंबी लोंबी करू, सारी खेळता अस्करू, निकरे ही भांडो, सांगते उराउरी मागो, देवासिकी बुद्धी सांगो, देवींची म्हणो काय लागो, तुझे आम्ही, ऐसा अपराधो हा आहे, जो त्रिभुवनी न समाये, जी नेणताची का पाये, शिवतिले तुझे. भगवंता, या प्रकट वैभवशाली विश्वाचे तू अनादि कारण, या विश्वाचा तू निर्माता. परंतु भर सभेत तू जेव्हा उच्चासनावर आसनस्थ होत होतास, त्या ठिकाणी नातलगांशी थट्टेने बोलावे तसे विनोदाने थट्टा मस्करी करीत तुझ्याशी बोलून मी तुझा उपमर्द केला. आम्ही काही वेळेला तुझ्या भव्य प्रासादात यायचो, तेव्हा तू आमच्याशी मानाने वागावेस अशी आम्ही अपेक्षा मनी धरून तू केलेला सत्कार स्वीकारित होतो. आणि तू आमचा मान सन्मान केलास तरी सलगीने मी तुझ्यावर रुसत होतो रे. भगवंता, तू आमच्या पाया पडले पाहिजेस, माझी समजूत घातली पाहिजेस, तू आमचा अनुनय केला पाहिजेस, अशा कित्येक अजाण कल्पना मनी बाळगून तुझ्याशी खूपदा मी आजपर्यंत वागलो रे. मी तुझा अगदी जिवलग सखा अशा गैरसमजुतीने तुझ्याकडे पाठ करून बसत होतो. वैकुंठेश्वरा, अशा प्रकारच्या अनेक घोडचुका मी आजपर्यंत अनंत वेळा केल्या. देवा, तुझ्याशी मी विटी दांडूचा खेळ खेळलो, आखाड्यात उतरून मी तुझ्याशी कुस्ती केली, सारीपाठ खेळताना तुझी मी मानहानी केली, अगदी निकराने मी तुझ्याशी वेडा वाकडा भांडलो. जी गोष्ट मला आवडत होती ती तुझ्याकडे मी हक्काने मागत होतो. तुला मी खूप वेळा शहाणपण शिकवत होतो. इतकेच नव्हे तर मी खूप वेळेला तुझ्यावर हक्काने रुसून म्हणायचो की आम्ही तुझे काय लागतो, तुझा माझा संबंध काय. माझ्या हातून आजपर्यंत त्रिभुवनात मावणार नाही असा अपराध घडला. तो केवळ नेणतेपणाने घडला रे. भगवंता, तुझ्या या पवित्र चरणांना स्पर्श करून सांगतो, मी चूक केली, मला क्षमा कर. देवो बोनयाच्या अवसरी, लोभे कीर आठवण करी, परी माझा निसुक गर्व अवधारी, जे फुगूनची बैसे देवाची या भोगायतनी, खेळता आशंकेना मनी, जी रिगोनिया शयनी सरिसा पहुडे, कृष्णा म्हणून हाकारिजे, यादवपणे तू ते लेखिजे, आपली आण घालिजे, जाता तुझ मग एकासनी बैसणे, का तुझा बोलून मानणे, हे वोतटीचे निदाटपणे, बहुत घडले म्हणून काय काय आता, निवेदिजेल अनंता, मी राशी आहे समस्ता अपराधांची. जेवणाच्या वेळी देव अत्यंत प्रेमाने आठवणीने माझे स्मरण करायचे, पण मी निलाजरा निर्लज्ज गर्वाने मी फुगून बसायचो. देवाच्या शयन मंदिरात खेळताना मनी मी कधी संकोच बाळगला नाही. तुमच्या त्या सुवर्ण मंचकावर तुमच्याबरोबर बसलो आणि तुमच्या शेजारी झोपलो सुद्धा. खूप वेळेला मी तुला तुझ्या नावाने कृष्णा म्हणून हाक मारली. तुला मी आजपर्यंत एक सामान्य यादव समजलो. तू निघालास म्हणजे मी तुला शपथही घालत असे. भगवंता, तुझ्या आसनावर शेजारी मी तुझ्याबरोबर बसलो
तुझे प्रेमाने बोलणे मी खूप वेळेला अव्हेरले. तुझ्याशी फार घसट घडली. फार बरोबरीच्या नात्याने वागल्यामुळे माझ्या हातून हा गुन्हा घडला. अनंता, मी माझे अपराध तरी किती रे सांगू. खरे बोलायचे तर मी अपराधांची उंच रास आहे. या लागी पुढा अथवा पाठी, जिये राहाटलो बहुवे वोखटी. तिये मायेचिया परिपोटी, सामावी प्रभो. जी कोणी एके वेळे, सरिता घेऊन येते खडुळे. तिये सामा विजेती सिंधू जळे, आन उपायो नाही. तैसी प्रीती का प्रमादे, देवेंसी मज विरुद्धे. बोलविली तिये मुकुंदे, उपसाहावी जी. आणि देवाचे निक्षमत्वे क्षमा, आधारू झाली आहे या भूतग्रामा. म्हणून जी पुरुषोत्तमा, विनुते थोडे. तरी आता अप्रमेया, मज शरणागता आपुलिया. क्षमा की जो जीयया, अपराधांसी. भगवंता, तुझ्या देखत किंवा तुझ्या माघारी माझ्या हातून अत्यंत हिणकस असे वर्तन घडले आहे. तू मला आईच्या मायेने क्षमा कर. माझे सर्व अपराध तू पोटात घाल. वाहणाऱ्या नद्या आपल्याबरोबर गढूळ प्रवाह घेऊन येतात. ते पाणी समुद्र आपल्या पोटात सामावून घेतोच ना. त्याच्या पुढे दुसरा उपायच नसतो. त्याप्रमाणे देवा, माझ्या हातून प्रेमाने किंवा चुकून का होईना फार मोठे प्रमाद घडले. मुकुंदा, तू मला मोठ्या मनाने क्षमा कर. देवा, तुझ्यापाशी क्षमागुण आहे म्हणून तर ही क्षमा म्हणजे पृथ्वी सर्व प्राणीमात्रांना आधारभूत झाली आहे. म्हणून हे पुरुषोत्तमा, मी तुझी कितीही विनवणी केली की तू मला क्षमा कर, तरी ती थोडीच आहे. तरी आता हे अप्रमेया, मी तुला शरण आलेलो आहे. माझ्या अमाप अपराधांची भगवंता तू मला क्षमा कर. जी जाणितले मिया साचे, महिमान आता देवाचे. देवो होय चराचराचे, जन्मस्थान. हरिहरादि समस्ता, देवा तू परमदेवता. वेदांते ही पढविता, आदिगुरु तू. गंभीर तू श्रीरामा, नाना भूतैक समा. सकळ गुणी अप्रतिमा, अद्वितीया. तुझसी नाही सरिसे, हे प्रतिपादन चिकायसे. तुवा जाले नि आकाशे, सामाविले जग. तया तुझे निपाडे दुजे, ऐसे बोलताची लाजिजे. तेथ अधिकाची केजे, गोठी केवी. म्हणून त्रिभुवनी तू एकू, तुझ सारिसाना अधिकू. तुझा महिमा अलौकिकू, नेणिजेवानू. मी तुमचा यथार्थ महिमा आता ओळखला आहे देवा. तुम्ही या चराचर सृष्टीचे जन्मस्थान आहात. हरिहर प्रभूती सर्व देवांचा तू देव आहेस. सर्व देवांचे तू परमदैवत आहेस. वेदांनाही शिकवणारा त्यांचा आदिगुरु तूच आहेस. श्रीकृष्ण रूपात प्रकट झालेल्या हे श्रीरामा, तू गंभीर आहेस, अगाध आहेस. सर्व प्राणीमात्रांशी तू समभावाने वागतोस. सर्व गुणांमध्ये तू अप्रतिम आहेस. भगवंता, तू अद्वितीय आहेस. तुझ्यासारखा ह्या त्रैलोक्यात दुसरा कोणीही नाही देवा. अर्थात हे माझे मत मी आता मांडण्याची खरे तर आवश्यकताच नाही. हे माझे प्रतिपादन काय उपयोगाचे. तुझ्यामुळे निर्माण झालेल्या या आकाशात संपूर्ण विश्व सामावलेले आहे. भगवंता, तुझ्याशी तुलना करावी असा दुसरा कोणीही नाही. दुसरे कोणी आहे हे म्हणताना कोणालाही मनी लाज वाटली पाहिजे. तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. म्हणून या त्रैलोक्यात तूच एकमेव नांदतो आहेस. तुझ्या तोलामोलाचा अन्य कोणीही नाही. तुझा महिमा अलौकिक आहे. तो वर्णन करून सांगायला मी असमर्थ आहे.